श्री स्वामी समर्थ. उद्यापासून येत्या पौर्णिमेपर्यंत उंबरठ्यावर कापुरासोबत जाळा या वस्तू. नमस्कार माझ्या सर्व माता भगिनींनो आणि भावांनो. उद्याचा दिवस अतिशय पवित्र आणि अत्यंत शुभ आहे. उद्यापासून ते थेट येत्या पौर्णिमेचा हा जो काळ आहे ना, तो आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक नवीन सुंदर आणि अद्भुत कलाटणी देणारा ठरणार आहे. उद्या संध्याकाळी आणि आजपासून पौर्णिमापर्यंत रोज संध्याकाळी जर तुम्ही कापुरासोबत स्वयंपाकघरातील या दोन खास आणि गुप्त वस्तू जाळल्या तर तुमच्या घरावर आलेली सर्व संकटे, इडापिडा, बाधा आणि विघ्न उंबरठ्या बाहेरच थांबतील. ती तुमच्या घरात आत कधीच प्रवेश करू शकणार नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल, घराचे कल्याण होईल, नक्की होईल. तर अशा कोणत्या चमत्कारी वस्तू आहेत ज्या कापुरासोबत उद्यापासून पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी आपल्याला आवर्जून जाळायचे आहेत, कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याचे सविस्तर आणि अचूक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अर्धवट माहितीने कधीच काहीच साध्य होत नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच आपले कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो गणपते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. बऱ्याचदा काय होतं ना माझ्या माता भगिनींनो, आपण आपल्या घरात दिवस रात्र कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, अहोरात्री मेहनत करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. पैसा येतो पण तो येण्यापूर्वीच जाण्याचा मार्ग तयार करत असतो. जणू काही पैसा घरात येतो आणि पाण्यासारखा पूर यावा तसाच वाहून जातो. घरात विनाकारण कटकटी सुरू होतात, क्षुल्लक कारणांवरून मोठे मोठे वाद होतात आणि भांडणे व्हायला लागतात. ज्या घरात पूर्वी हसू खेळू होतं तिथे आता फक्त तणाव जाणवतो. आपल्या पतीच्या नोकरीत, उद्योगात, व्यवसायात किंवा जीव ओतला तरी हवं तसं यश मिळत नाही. कामाच्या ठिकाणी प्रगती थांबते, सारखे अडथळे येतात. इतकंच काय, आपली मुलं ज्यांची बुद्धी बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे, ती हुशार आहेत, पण त्यांचं अभ्यासात मनच लागत नाही. एका जागेवर ते शांत बसूच शकत नाही, चिडचिड करतात किंवा सतत आजारी पडतात. कधी विचार केलाय का की आपण कोणाचंही वाईट चिंतन नाही, कोणाचाही वाईट करत नाही, तरीही आपल्यासोबत असं का होतं? आपल्याच घराला कोणाची दृष्टी का लागत आहे? याचं उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा झाडाला गोड फळे लागतात तेव्हाच लोक त्या झाडावर दगड मारायला जातात. आजच्या जमान्यात तुमचं हसतं खेळतं सुखी आणि समाधानी कुटुंब बघून लोकांच्या पोटात दुखायला लागतं. लोक तुमच्यावर जडायला लागतात. तुमच्या न कळत लोकांची लागलेली हीच वाईट नजर, हा शाप आणि घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबात प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा आणत असते. घरामध्ये अवदसा आणि अलक्ष्मीचा वास सुरू होतो. पण आता अजिबात काळजी करू नका. म्हणूनच आजपासून ते थेट येत्या पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी हा छोटासा सोपा अत्यंत शक्तिशाली विधी तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे. हा विधी करताच तुम्हाला घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, नजरदोष आणि गरिबी एकाच झटक्यात तुमचं घर सोडून कायमची निघून जाईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील आणि अगदी तुमचे जे कट्टर शत्रू आहेत, ते तुमच्या पाठीमागे तुमचं वाईट इच्छितात, ते देखील तुमच्या समोर नतमस्तक होतील, नम्र होतील. तुमच्या पतीच्या आणि मुलाच्या प्रगतीचे सर्व मार्ग एका रात्रीत मोकळे होतील. चला तर मग माझ्या माता भगिनींनो, आता आपण पाहूया की तो सर्वात महत्त्वाचा आणि चमत्कारी कापूर आणि मिरीचा मुख्य उपाय कसा करायचा आहे. हा उपाय ऐकताना अगदी काळजीपूर्वक ऐका, कारण यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. हा उपाय करण्याची सर्वात योग्य वेळ, हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजेच रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे. 6:30 ते 7:30च्या दरम्यान. दिवस आणि रात्र जिथे एकत्र येतात तो हा संध्याकाळ असतो आणि शास्त्रानुसार या वेळेत केलेल्या उपायांचे फळ 1000 पटींनी मिळते. पण समजा काही माता भगिनींना कामांमुळे किंवा नोकरीमुळे या वेळेत शक्य नसेल
तर त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल. लागणारे साहित्य आणि याचे महत्त्व सांगते, ऐका. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातील सहज मिळणाऱ्या गोष्टीचं लागणार आहे, पण त्या घेताना काही नियम पाळायचे आहेत. मातीची पंती आणि तांब्याचे पितळेचे निरांजन. तुम्हाला कापूर जाळण्यासाठी एखादे छोटे मातीचे भांडे, नवीन पंती किंवा तांब्या पितळेचे निरंजन वापरू शकतात. तंत्रशास्त्रात मातीची किंवा धातूच्या पात्रात अत्यंत शुभ मानले गेले आहे. दुसरं म्हणजे 4 भीमसेनी कापराच्या वड्या. आपल्याला साधा कपूर वापरायचा नाही, तर आवर्जून भीमसेनी कपूर वापरायचा आहे. भीमसेनी कापराचा सुवास हा घरातील वातावरण शुद्ध करतो आणि देवदेवताला अत्यंत प्रिय वाटतो. तिसरं म्हणजे 7 खंड मिरी काढी. ही नकारात्मक मिरी जी असते ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते. पण लक्षात ठेवा, या 7ही मिरी अखंड असाव्यात. त्यात कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली नसाव्यात. एकदम चांगल्या मिरी निवडून घ्या. चौथं म्हणजे 2 अखंड फुलांच्या लवंगा. आपल्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फुलांच्या त्या डोक्यावर फूल असावेत, म्हणजेच त्यांच्यावर गोल फूल तुटलेले नसावे. अखंड लवंग ही घरामध्ये समृद्धी आणि लक्ष्मी खेचून आणण्याचे काम करते. उपाय करण्यासाठी अचूक पद्धत सांगते की ऐका. हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुमचं घर एकदम स्वच्छ असायला हवं. संध्याकाळी तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार, उंबरठा आणि खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवा, जेणेकरून घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल. उपाय करण्यापूर्वी देवघराजवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करा. त्यानंतर आपल्या मुख्य उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा हळदीने एका स्वस्तिक काढा. त्याचे पूजन करा आणि दोन्ही बाजूंना एक छोटा दिवा लावा. कारण आपल्या उंबरठा हा केवळ येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता नाही, तर ते साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. आता तुमचे तोंड पूर्ण पूर्व दिशेला करून बघा. त्या कंटेत किंवा पात्रात आधी 4 भीमसेन कापराच्या वड्या ठेवा. त्यावर 7 मिरी, 2 अखंड लवंगा ठेवा. हा तुमचा सर्वात शक्तिशाली आणि चमत्कारी अग्निवेदी आता तयार झाला आहे, जो तुमच्या घरातील गरिबी, आजारपण आणि वाईट नजर एकाच झटक्यात नष्ट करणार आहे. कापूर आणि मिरीचा मुख्य उपाय सांगते. हा उपाय आपल्याला प्रदोष काळात म्हणजेच रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. ज्यांना या वेळेत शक्य नसेल त्यांनी रात्री करा. 11 वाजेपर्यंत कधीही केला तरी चालेल. माझ्या माता भगिनींनो, आता आपण पाहूया की हा विधी प्रत्यक्ष कसा करायचा आहे. एका पायरी अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. पूर्वतयारी आणि घराची स्वच्छता. आजपासून पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमचं घर अगदी स्वच्छ, नीटनेटकं असायला हवं. संध्याकाळच्या वेळी घरात कुठेही कचरा किंवा पसारा नसावा. उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरात जे मुख्य प्रवेशद्वार आणि खिडक्या आवर्जून उघड्या ठेवा, कारण या काळात ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. त्यानंतर सर्वात आधी आपल्या देवासमोर जाऊन मनोभावे एक दिवा प्रज्वलित करा. देवाला नमस्कार करा. उंबरठ्याचे पूजन आणि दिवे लावा. आता आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्याकडे यायचं आहे. उंबरठा हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. तुमचा मुख्य उंबरठा डाव्या आणि उजव्या अशा 2 बाजूला हळदी कुंकूने अतिशय सुंदर सुबक स्वस्तिक काढा. स्वस्तिकावर थोड्या अक्षदा, फूल वाहून त्याचे पूजन करा. असे 2 छोटे दिवे तेलाचे, तुपाचे प्रज्वलित करा. जेव्हा उंबरठ्यावर दिवे जळतात तेव्हा नकारात्मक शक्ती उंबरठ्याबाहेर खिडकूट ठेवल्या जातात. चमत्कारी पात्राची मांडणी सांगते. ऐका. हे केल्यानंतर तुम्ही देवघरासमोर किंवा उंबरठ्याजवळ पूर्वे दिशेकडे तोंड करून उभे असणार. आपण जे मातीचे पात्र किंवा निरंजन घेतले आहे त्यामध्ये आधी 4 कापराच्या वड्या ठेवा. त्यात वड्यांवर अत्यंत काळजीपूर्वक 7 अखंड मिरी आणि 2 फुलांच्या अखंड लवंगा ठेवून द्या. इथे मला तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त टिप सांगायची आहे. जर तुमची एखादी खूप दिवसांपासून इच्छा असेल, जसे की घरात पैसा येत नाही आहे, पतीला किंवा मुलाला नोकरी हवी आहे किंवा घरातील कोणाचे तरी आजारपण बरे होत नाही, तर काय करायचे. आपल्या स्वयंपाकघरातील एक तमालपत्र, तेच पत्ता घ्या. त्या तमालपत्रावर लाल पेनाने किंवा चंदनाने तुमची जी इच्छा आहे ती लिहा. ती फक्त 2 शब्दात लिहा. उदाहरणार्थ धनप्राप्ती किंवा उत्तम आरोग्य लिहिण्याचे. तमालपत्रात तुम्हाला त्या कापूर आणि मिरीच्या वर ठेवायचं आहे. अग्नी प्रज्वलित
प्रज्वलन आणि कुलदेवीचे प्रार्थना. आता खूप कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटताच अग्नीच्या ज्वाला निघतात. आपले डोळे बंद करा. दोन्ही हातात हात जोडा आणि अत्यंत मनोभावे तुमच्या कुलदेवीचे किंवा दैवताचे स्मरण करायला सुरुवात करा. तुमचे गुरु माऊलींचे स्मरण करा. त्यानंतर अगदी अंतःकरणातून डोळे मिटून मनातल्या मनात देवाला प्रार्थना करा. हे माझ्या कुलदेवी, हे माझ्या वास्तुदेवा, आजपासून त्या थेट पौर्णिमेच्या त्या अत्यंत शुभ आणि पवित्र काळात माझ्या घरातील सर्व अपलक्ष्मी, दारिद्र्य, आजारपण, नकारात्मक ऊर्जा, घराघरातील कटकटी आणि शत्रूची वाईट नजर या पवित्र अग्नीमध्ये जळून भस्म होऊ दे. हे माझ्या संपूर्ण कुटुंबाची अखंड प्रगती होऊ दे. माझ्या माझ्या मुलाबाळांना बाळांचे रक्षण कर आणि माझ्या प्रत्येक कामात मला यश मिळू दे. घरभर दूर फिरवणे. प्रार्थना झाल्यानंतर ते पेट्टे पात्र हातामध्ये घ्या आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये हॉल, किचन, बेडरूममध्ये प्रत्येक खोलीत आणि मुख्यत्वे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवा. फक्त बाथरूम आणि शौचालय हे सोडून द्या. काळी मिरी, लवंग, तमालपत्र जळताना जो काही तिखट व उग्र आणि पवित्र धूर निघतो तो धूर तुमच्या घरातील अनेक वर्षांच्या वास्तुदोष, पितृदोष आणि लागणारे भयंकर नजरदोष एका झटक्यात ओढून घेईल आणि नष्ट करेल. भीमसेन कापूर सुहास तुमच्या घरात एका नव्याने चैतन्याने निर्मिती करेल. उंबरठ्यावरील अंतिम विधी आणि रक्षाविधी घरात सर्वत्र फिरवून झाल्यानंतर शेवटी हे भांडे आणून तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या अगदी मधोबर ठेवून द्या. जोपर्यंत तो कापूर आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून शांत होत नाही तोपर्यंत ते तिथेच राहू द्या. तेव्हा कापूर पूर्णपणे शांत होईल तेव्हा त्या पात्रात फक्त काळी राख शिल्लक राहिलेली असेल. ही राख म्हणजे तुमच्या घरात जळून खाक झालेली नकारात्मकता आहे. आता काय करायचे आहे, राखमध्ये अगदी थोडेसे पाणी टाका आणि ती राख मिश्रित पाणी उंबरठ्याच्या बाहेर जाऊन आपल्या बाजूला हलके शिंपडून पोषण करून घ्या. हा शेवटचा विधी केल्यामुळे तुमच्या घराभोवती एक सुरक्षिततेची कवच तयार होते. कोणतीही वाईट शक्ती, बाधा, भूतबाधा किंवा शत्रूची दृष्टी तुमच्यावर, कुटुंबावर ओलांडून घराच्या आत प्रवेश करू शकणार नाही. माता लक्ष्मी स्वतः आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करेल आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरून जाईल. माझ्या माता भगिनींनो, जेव्हा तुम्ही उंबरठ्याचा वरचा हा कापूर आणि मिरीचा दिव्य उपाय करत असाल तेव्हा नुसते शांत बसू नका. अग्नीकडे पाहत असताना आपल्याला माता लक्ष्मीचे सर्वात शक्तिशाली आणि मूळ मंत्र म्हणायचे आहे. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्य नमः. शक्य असल्यास या मंत्राच्या 108 वेळा म्हणजेच अखंड एक माळ जप नक्की करा. जर तुम्हाला वेळ अभावी 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान 11 किंवा 21 वेळा मनापासून डोळे बंद करून हा मंत्र आवर्जून म्हणा. या मंत्राचा आणि जपाचा काय फायदा होतो सांगते. हा मंत्र साधा सुद्धा नाही तर साक्षात माता लक्ष्मीला जागृत करणारी बीज मंत्र आहे. जेव्हा आपण कापूर, लवंग आणि मिरीची पवित्र अग्नीसमोर हा जप करतो तेव्हा ब्रह्मांडात एक अद्भुत कंपने निर्माण होतात. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे तुमच्या घराकडे आकर्षित होते, तुमच्या घराच्या रस्ता धरते. बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो पण नशीब साथ देत नाही. हा मंत्र तुमच्या त्या कष्टाला अहोरात्री केलेल्या मेहनतीचे फळ मिळवून देतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि देवाधिदेव महादेवाची कृपा. शास्त्रात असं म्हटलं आहे की जिथे विष्णू चरणांचे ध्यान होते आणि लक्ष्मीचा मंत्र जपला जातो तिथे मनातील सर्व सात्विक इच्छा पूर्ण होतात. आजपासून पौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र काळात जेव्हा तुम्ही हा जप कराल तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तर प्रसन्न होतीलच, पण त्यासोबतच भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व संकटे, भीती आणि अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील. तुमच्या घरात धनधान्य, ऐश्वर्य, समृद्धी, सुख आणि शांतता नांदू लागेल. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील, पण घरात आलेला पैसा चांगल्या कामासाठी खर्च होईल आणि तिजोरी कायम स्थिर राहील. त्यामुळे हा मंत्र पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आज संध्याकाळपासून नक्की म्हणा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.